हॅलो, नमस्कार मित्रांनो. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. सो फायनली जे काही राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आयोगाने शेवटी डेट जी काही एक्झामची डेट आहे ते आलेली आहे. 6 जुलै 2024ला आपली 2024ची राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार आहे. आणि त्या अनुषंगाने म्हणून आपण जे काही PYQ डेली डोस किंवा PYQ सिरीज जे आपण ज्यामध्ये MPSC डेली PYQज ॲनालिसिस नावानं आपण हे जी काही सिरीज सुरू केलेलं आहे. साधारणतः फेब्रुवारीपासून ही जी काही सिरीज आपण सुरू केलेलो आहे. ओके, सो यामध्ये आपण आयोगाचे 10 प्रश्न या ठिकाणी डिस्कस करतो आहोत पर डे पर सब्जेक्ट या पद्धतीने. आणि सॅटर्डेला आपण चालू घडामोडी संदर्भाने मोस्ट एक्सपेक्टेड चालू घडामोडी या अनुषंगाने 15 प्रश्न या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. सो कुठलाही वेळ वाया न घालवता आपण थेट आपल्या लेक्चरला सुरू करूयात. ओके, सो डे 57 या दिवशी भूगोल या विषयाशी निगडीत आपण 10 प्रश्न, एकंदरीत प्रश्नांची 10वी सिरीज असणार आहे. भूगोल या विषयाच्या प्रश्नांची 10वी सिरीज. ओके, आणि त्या संदर्भाने आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज बॅच देखील सुरू केले आहे, ज्यामध्ये हे जे काही PYQज आहेत ते डेली बेसिसवर आपण त्या ठिकाणी क्विज फॉर्ममध्ये अवेलेबल करून देतो आणि त्या प्रश्नांना अटेम्प्ट केल्याच्यानंतर त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी करतो आहोत. ओके, सो सुरू करूयात. आता या ठिकाणी या प्रश्नाचं म्हणजे या लेक्चरमधला जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न कशा संदर्भात विचारलेला आहे तर पवन ऊर्जा केंद्र. ओके, सो पवन ऊर्जा केंद्र संदर्भाने या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017मध्ये विचारलेला एकंदरीत आपल्याला प्रश्न दिसून येतो आहे. खालीलपैकी पवन ऊर्जा केंद्राची कोणती जोडी बरोबर आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. पवना पारस, जामखंडे कोयना, जामखंडे चाडकेवाडी की चाडकेवाडी डहाणू. सो कोणत्या ठिकाणी पवन ऊर्जा केंद्राची किंवा पवन ऊर्जा केंद्र आपल्याला दिसून येतात अशा पद्धतीने या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, सो महाराष्ट्राचा जर आपण पवन विद्युत प्रकल्प जर बघितला तर त्याच्यामध्ये जमसांडे किंवा त्याला जमखांडे अशा पद्धतीने देखील म्हटलं जातो आहे. सो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमखांडे या ठिकाणी पवन ऊर्जा केंद्र किंवा पवन ऊर्जा प्रकल्प दिसून येतो. त्यानंतर आहे सातारा जिल्ह्यातील चाडकेवाडी. सर्वाधिक जे काही पवन चक्की आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. ओके, सो चाडकेवाडी या ठिकाणी. त्यानंतर ठोसेघर, सातारा जिल्ह्यातील ठोसेघर या ठिकाणी. त्यानंतर वनकुसवडे. ओके, सो सातारा जिल्ह्यातीलच आहे. सो हे लक्षात ठेवा. चाडकेवाडी, ठोसेघर आणि वनकुसवडे हे जे काही पवन ऊर्जा प्रकल्प आहेत ते सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. त्यानंतर आहे ब्रह्मणवेल. ओके, धुळे जिल्ह्यातील ब्रह्मणवेल या ठिकाणी पवन विद्युत प्रकल्प आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे शहाजहापूर, नगर जिल्ह्यातील शहाजहापूर या ठिकाणी या पवन चक्की आपल्याला दिसून येतो. सो या ठिकाणी योग्य जोडी लावायची आहे आणि पवन ऊर्जा केंद्राची योग्य जोडी लावा अशा पद्धतीने दिलेलं आहे. पवना पारस. सो पवना पारस या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प आहे, मात्र पवन विद्युत प्रकल्प दिसून येत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी चुकीचे असणार आहे. त्यानंतर जमखांडे कोयना. आता जमखांडे कोयना या ठिकाणी आपण बघितलं तर जमखांडे या ठिकाणी पवन विद्युत प्रकल्प आहे. ओके, सो पवन ऊर्जा प्रकल्प आहे, मात्र कोयना या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प दिसून येतो. सो हे देखील जोडी योग्य असणार नाही. त्यानंतर जामखांडे व चाडकेवाडी. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे, कारण जामखांडे ओके सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामखांडे आणि सातारा जिल्ह्यातील चाडकेवाडी या दोन्ही ठिकाणी पवन ऊर्जा केंद्र आपल्याला दिसून येतात. सो चाडकेवाडी आणि डहाणू या ठिकाणी दिसून येत नाही. सो हे देखील पर्याय या प्रश्नाचे योग्य असणार नाही. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार चढत्या क्रमाने लोकसंख्येची घनता असणारे जिल्हे कोणते अशा पद्धतीने ESO मुख्य परीक्षा 2015मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके, सो आपल्याला चढत्या क्रमाने जे महाराष्ट्रातील जे काही जिल्हे आहेत त्यांच्या लोकसंख्येच्या घनतेनुसार आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. सो आपल्याला एकंदरीतच साधारणतः जे काही महत्त्वाचे टॉप 5 किंवा टॉप शेवटचे जे काही घनतेच्या बाबतीत जे जिल्हे आहेत त्या संदर्भाने आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. ओके, सो या ठिकाणी पर्याय दिलेले आहे रायगड, पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर. ओके, त्यानंतर रायगड, नागपूर, पुणे, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, नागपूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे. ओके, आणि चौथा पर्याय दिलेला आहे की मुंबई उपनगर, मुंबई शहर, पुणे, ठाणे, रायगड आणि नागपूर. ओके, जर आपण महाराष्ट्रातील लोकसंख्येसंदर्भाने आपण बघितलं तर आपल्याला काय लक्षात येतो तर सर्वात पहिले म्हणजे सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत जर आपण 5 जिल्हे बघितले तर त्याच्यामध्ये मुंबई उपनगर 1 नंबरवर आहे, मुंबई शहर 2 नंबरवर, त्यानंतर ठाणे, त्यानंतर पुणे आणि
शेवटी 5 नंबरला कोल्हापूर आणि त्यानंतर आहे नागपूर. ओके. सो एक लक्षात ठेवा, एक ट्रिक आहे याच्यासाठी. नगर शहर ठप्प केले अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता घनतेच्या बाबतीत. ओके. सो नगर शहर ठप्प केले. ओके. नगर शहर ठप्प केले अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. नगर म्हणजे मुंबई उपनगर. ओके. त्यानंतर आहे शहर म्हणजे मुंबई शहर. ठप्प केले म्हणजे ठाणे. त्यानंतर आहे पुणे. ओके. सो ठाणे पुणे आणि केलेचा कोल्हापूर. ओके. हे सो 5 जिल्हे अशा पद्धतीने लक्षात ठेवा. कधीच तुम्हाला या घनतेवर जर अरेंजमेंट संदर्भात किंवा चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने असा जर प्रश्न आला तर ते कायम लक्षात राहील. ओके. सो जर आपण चढत्या क्रमाने लावायचं या ठिकाणी विचारलेलं आहे. जर आपण उतरत्या क्रमाने जर लावलं तर त्याच्यामध्ये काय दिसून येतं, तर या ठिकाणी म्हणजे सर्वात शेवटी असणारा जो आहे तो मुंबई उपनगर येणार आहे, कारण चढत्या क्रमाने सर्वाधिक लोकसंख्येची घनता आपण लावलं तर मुंबई उपनगर शेवटी येणार आहे. त्यानंतर आहे मुंबई शहर, त्यानंतर ठाणे, त्यानंतर पुणे, नागपूर आणि रायगड अशा पद्धतीने लागेल. ओके. सो नगर शहर ठप्प केले. ओके. कोल्हापूर नाही आहे त्यामुळे. त्यानंतर कोल्हापूर नंतर आहे नागपूरचा नंबर लागतो. कोल्हापूर नंतर नागपूरमध्ये सर्वाधिक घनता दिसून येतो आणि त्यानंतर रायगड. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे रायगड, नागपूर, पुणे, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर अशा पद्धतीने चढत्या क्रमाने अरेंज करायचं आहे. ओके. बऱ्याच लोकांनी काय केलेलं आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी उतरत्या क्रमाने अरेंजमेंट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मुंबई उपनगर, मुंबई शहर, त्यानंतर आहे ठाणे पाहिजे होतं या ठिकाणी, त्यानंतर पुणे, नागपूर आणि रायगड अशा पद्धतीने पाहिजे होतं. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. आता लोकसंख्येच्या घनतेसंदर्भात या ठिकाणी काही बेसिक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. हे आपण ऑलरेडी अर्थशास्त्राचे जे काही आपण रिव्हिजन सिरीज बघितलेलं आहे त्याची प्लेलिस्ट देखील आपल्या या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. ओके. सो त्यामध्ये आपण जे महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत, प्रकरणं आहेत, आपण त्यामध्ये लोकसंख्या, भारताच्या लोकसंख्येसंदर्भाने आणि महाराष्ट्राच्या लोकसंख्येसंदर्भाने 2 सविस्तर व्हिडिओ आपण त्या ठिकाणी सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. एकंदरीतच आयोग ज्या पद्धतीने प्रश्न विचारतो ते इत्थंभूत माहिती आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. हवं तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा. ओके. सो 2011च्या जनगणनेनुसार जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातील एकंदरीत जी काही घनता आहे ते 365 चौरस किलोमीटर दर चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके. राष्ट्रीय स्तरावर म्हणजे भारताची जी काही लोकसंख्येची घनता आहे ती 382 आहे. ओके. आणि साधारणतः 17 पॉईंट्सने राष्ट्रीय स्तरावरून जी काही आपल्या महाराष्ट्राची जी काही घनता आहे ते 17 पॉईंट्सने कमी आपल्याला दिसून येतो आहे. ओके. 2001मध्ये महाराष्ट्राची जी घनता आहे ती 315 होती, तर त्याच्यामध्ये वाढ म्हणजे 50 पॉईंटचा वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके. सो अशा पद्धतीने तुलनात्मकदृष्ट्या देखील आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ओके. सर्वात कमी लोकसंख्येची घनता गडचिरोली. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे, तर गडचिरोली. साधारणतः 74 म्हणजे दर चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये 74 जे काही पर्सन्स आहेत, लोक आहेत ते सापडतात अशा पद्धतीने दिलेलं आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग, त्यानंतर आहे चंद्रपूर, रत्नागिरी आणि यवतमाळ. ओके. सो सर्वात कमी गडचिरोली, त्यानंतर आहे सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर. ओके. सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. या प्रश्नात खनिज संपत्ती संदर्भाने विचारलेला आहे आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022मध्ये म्हणजे अलीकडे विचारलेला प्रश्न. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये क्रोमाइट सापडते अशा पद्धतीने प्रश्न दिलेला आहे आणि पर्याय दिलेला आहे यवतमाळ, रत्नागिरी, रायगड. पर्याय ब मध्ये दिलेला आहे नागपूर, भंडारा व सिंधुदुर्ग. त्यानंतर क मध्ये दिलेलं आहे उस्मानाबाद, लातूर व बीड आणि ड विधानात दिलेलं आहे अकोला, अमरावती, वाशिम. सो कोणत्या जिल्ह्यांमध्ये क्रोमाइट सापडतो आहे. ओके. तर क्रोमाइट संदर्भाने आपण बघितलं तर आपल्याला महाराष्ट्रात साधारणतः देशातील जर एकूण क्रोमाइट उत्पादनात बघितलं तर किंवा एकूण साठा जर आपण विचारात घेतलं तर देशातील एकूण साठ्यापैकी 10% साठा क्रोमाइटचा आपल्या महाराष्ट्रात सापडतो आहे. ओके. याचा जे काही मुख्य उपयोग आहे तो मुख्यत्वे करून धातुशास्त्रीय उद्योग, ओके, जे काही मेटल प्रोडक्शन आहे, ओके, त्या कारखान्यांमध्ये या क्रोमाइटचा उपयोग केला जातो. त्यानंतर उष्णता रोधन वस्तूंसाठी त्याचा वापर केला जातो. रासायनिक उद्योगामध्ये त्याचा वापर केला जातो आहे. ओके. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे काही कणकवली तालुका आहे त्यामध्ये क्रोमाइटचे सर्वात मोठे साठे आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येतात. ओके. सो लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या काही कणकवली तालुका आहे त्या ठिकाणी क्रोमाइटचे साठे बऱ्यापैकी आपल्याला दिसून येतात. आणि एकंदरीतच महाराष्ट्र संदर्भाने विचारलं तर नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये क्रोमाइट साधारणतः आपल्याला दिसून येत आहेत.
ओके. सो नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये क्रोमाइट सापडतात. ओके. सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं विधानामध्ये तर यवतमाळ, रत्नागिरी, रायगड नाही. नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग बरोबर आहे. उस्मानाबाद, लातूर, बीड हे देखील बरोबर असणार नाही. त्यानंतर अकोला, अमरावती, वाशिम. ओके. सो फक्त ब, ओके, पर्याय क्रमांक 2 फक्त ब या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. आता महाराष्ट्रात कोणते खनिज कुठे सापडतं या दृष्टीने देखील या ठिकाणी जे हायलाईट केलेलं आहे त्यावर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. लोह खनिज असतील, बॉक्साईट असेल, क्रोमाइट असेल, त्यानंतर डोलोमाइट. ओके. सो तुम्ही हे स्क्रीनशॉट वगैरे घेऊन नंतर एक्झामच्या वेळेस ते ओव्हरव्ह्यू करू शकता. ओके. सो पुढे जाऊयात. खनिजावर साधारणतः दरवर्षी पूर्वपरीक्षेमध्ये एक तरी प्रश्न विचारतो आहे. ओके. जर आपण पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण व्यवस्थित केलेलं असेल तर तुमच्या लक्षात येईलच. पुढचा प्रश्न आहे हवामान संदर्भात आणि जे काही GT त्रिवार्था यांनी हवामानाचं वर्गीकरण केलेलं आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. कंबाईन पूर्वपरीक्षा 2021 मध्ये विचारलेला प्रश्न. ओके. सो GT त्रिवार्था यांचा हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. ओके. सो भारतातील जे काही पश्चिम किनारपट्टी आहे, ओके, जे कोकण किनारपट्टी वगैरे, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र वगैरेचा भाग, अशा पद्धतीने पश्चिम किनारपट्टी आणि त्रिपुरा म्हणजे नॉर्थ ईस्ट कडला भाग. सो या ठिकाणी कोणत्या प्रकारचे हवामान या GT त्रिवार्था यांनी केलेल्या हवामानाच्या वर्गीकरणानुसार सापडतो अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो पर्वतीय आर्द्र हवामान, त्यानंतर आहे उष्णकटिबंधीय शुष्क हवामान. तिसरा पर्याय दिलेला आहे उष्णकटिबंधीय पावसाळी मान्सून हवामान, ज्याला रेन फॉरेस्ट मान्सून अशा पद्धतीने देखील म्हटलं जातं. त्यानंतर आहे उपोष्णकटिबंधीय आर्द्र हवामान. ओके. सो कोणत्या हवामानाच्या प्रदेशात म्हणजे कोणत्या प्रकारचं हवामान या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेशात आणि नॉर्थ ईस्टकडे, ओके, उत्तर पूर्वीय राज्यामध्ये सापडतो आहे. सो भारतीय हवामान क्षेत्रामध्ये आतापर्यंत केलेल्या वर्गीकरणामध्ये त्रिवार्थाचे जे काही वर्गीकरण आहे ते सर्वात महत्त्वाचे मानले जाते. जे काही कोपेन यांनी वर्गीकरण केलेले होते तर कोपेन यांच्या वर्गीकरणामध्ये काही सुधारणा घडवून यांनी परत त्रिवार्था यांनी मॉडिफिकेशन करून संपूर्ण भारताची विभागणी ABC आणि H अशा 4 प्रकारच्या विभागामध्ये त्यांनी डिवाईड केलेलं आहे. ओके. सो त्यामध्ये परत A म्हणजे उष्णकटिबंधीय आर्द्र हवामान, त्यानंतर B उच्च तापमान पण कमी पाऊस असलेले कोरडे हवामान, त्यानंतर C मध्ये कमी तापमानासह कोरडे हिवाळी हवामान आणि H जो सिम्बॉल आहे तर H कशासाठी दिलेला आहे तर जे काही पर्वतीय प्रदेशामध्ये किंवा पर्वतीय भागामध्ये जो काही हवामान आहे तर त्याला H या सिम्बॉलने त्यांनी कॅटेगराईज केलेलं आहे. ओके. सो 4 पद्धतीने कॅटेगराईज केलेलं आहे. त्यानंतर पुन्हा ABC जी काही कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये पुन्हा 7 प्रकारे कॅटेगराईज केलेलं आहे. ओके. सो त्यामध्ये कशा पद्धतीने केलेलं आहे तर 7 पद्धतीने किंवा 7 प्रकारे केलेलं आहे. उष्णकटिबंधीय पर्जन्य हवामानाचा प्रदेश, त्यानंतर उष्णकटिबंधीय सवाना हवामानाचा प्रदेश, ओके, ज्याला AW म्हटलं जातो. त्यानंतर BSW कशासाठी आहे तर उष्णकटिबंधीय गवताळ स्टेपी प्रदेश. ओके. त्यानंतर उपोष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश, उष्णकटिबंधीय शुष्क हवामान किंवा वाळवंटी प्रदेश म्हणजे विशेषतः राजस्थान वगैरेचा जो काही पार्ट आहे तिकडे आपल्याला दिसून येतो. ओके. सो कच्छच्या गुजरात वगैरे, त्यानंतर राजस्थान वगैरेचा जो भाग आहे त्या ठिकाणी शुष्क हवामान व वाळवंटी प्रदेश, ओके, BWH अशा पद्धतीचे दिसून येतो. त्यानंतर आहे आर्द्र उपोष्णकटिबंधीय हवामान प्रदेश CAW आणि आर्द्र पर्वतीय हवामान ज्याला H या सिम्बॉलने संबोधले जातो. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी GT त्रिवार्था यांनी 7 प्रकारामध्ये 7 उपप्रकारांमध्ये या हवामान संदर्भात वर्गीकरण केलेलं आहे. ओके. आता या ठिकाणी जर उष्णकटिबंधीय वर्षावन्य हवामान प्रदेश किंवा पर्जन्य वनाचा हवामान प्रदेशामध्ये आपल्याला विशेषतः काय दिसून येतं तर या ठिकाणी उच्च तापमान व मुसळधार पावसाचे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. जे काही मान्सून हवामान प्रदेश आहेत सो यालाच मान्सून हवामान प्रदेश देखील म्हटलं जातं आहे. ओके. साधारणतः तापमान जर आपण बघितलं तर कंटिन्युअस 18.2 अंश सेल्सिअसचा वर असतो. ओके. आणि 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस या प्रदेशामध्ये आपल्याला दिसून येतो आहे. ओके. पश्चिम किनारपट्टीचे जे काही मैदानी प्रदेश आहेत सोबत सह्याद्री आणि आसाम व मेघालयाचा किंवा नॉर्थ ईस्टकडला जो भाग आहे तो या उष्णकटिबंधीय वर्षावन्य हवामान प्रदेशामध्ये दिसून येतो. ओके. याच्यात घनदाट सदाहरित जंगलाचे प्राबल्य आपल्याला लक्षात येतो आहे. आता जे काही पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे ज्याच्यात उष्णकटिबंधीय पावसाळी मान्सून हवामान प्रदेश सो यालाच AM किंवा
उष्णकटिबंधीय वर्षावन्य हवामान प्रदेश अशा पद्धतीने म्हटला जातो. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न आहे नदी प्रणाली संदर्भात टॅक्स असिस्टंट पूर्वपरीक्षा 2016 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके. सो कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता नदी अशा पद्धतीने या ठिकाणी विचारलेला आहे की कोणत्या नद्यांचा संयुक्त प्रवाहास प्राणहिता नदी म्हणतात. वर्धा वैनगंगा पैनगंगा, ब अंजना गिरणा मांजरा, क प्रवरा मुळा शिवना आणि ड पूर्णा दुधना दारणा. ओके. सो याआधी आपण जे काही नदी प्रणाली संदर्भात गोदावरी नदी संदर्भात जेव्हा आपण PYQ डिस्कस करत होतो, ओके, भूगोलासंदर्भात, त्या ठिकाणी हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. ओके. तरी पण या ठिकाणी थोडक्यात बघूयात. आता जे काही सुरुवातीला ओके वर्धा नदीची वर्धा वैनगंगा आणि पैनगंगा या 3 नद्यांचा जे काही संगम आहे ते 3 नद्यांचा जो संगम आहे तो सिरोंचा गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा या ठिकाणी होतो आणि पुढे ते प्राणहिता नदी म्हणून ते पुढे गोदावरीला जाऊन मिळतो आहे. ओके. सो लक्षात ठेवा. माफ करा. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पैनगंगा, ओके, सो ही जी काही नदी आहे पैनगंगा अशा पद्धतीने या ठिकाणी वर्धा नदीला येऊन मिळते. वर्धा त्यानंतर ही जी काही वैनगंगा नदी आहे अशा पद्धतीने या 3 नद्यांचा जो काही संगम आहे तो या ठिकाणी चपराळा, ओके, गडचिरोलीतील चपराळा या ठिकाणी ते येऊन मिळतात आणि पुढे प्राणहिता नदी म्हणून ते पुढे प्रवास करतात आणि या ठिकाणी सिरोंचा या ठिकाणी या गोदावरी नदीला येऊन मिळतात. ओके. सो हे जे काही लोकेशन आहे ते सिरोंचा आहे, लक्षात ठेवा, सिरोंचा, आणि या ठिकाणी चपराळा. ओके. सो चपराळा नदी किंवा चपराळा या ठिकाणी वर्धा वैनगंगा आणि पैनगंगा या एकत्रित जे काही संगम होतो तर त्याला किंवा ते त्या ठिकाणाहून पुढे वाहतात तर त्यालाच प्राणहिता नदी म्हणून ओळखले जातो आहे. ओके. सो सुरुवातीला पैनगंगा, ओके, त्यानंतर आहे वर्धा व वैनगंगा अशा 2 आणि एकत्रित 3 नद्यांचा जो काही प्रवाह आहे तो पुढे प्राणहिता नावाने ओळखला जातो आहे. प्राणहिता नदी महाराष्ट्रातील गडचिरोली व आंध्र प्रदेश राज्याच्या सरहद्दीवरून साधारणतः 113 किलोमीटर अंतरावर वाहत गेल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील जे काही सिरोंचा गावाजवळ पश्चिमेकडून जी काही गोदावरी नदी येतो, सो या गोदावरी नदीला या सिरोंचा या ठिकाणी मिळतो आहे. ओके. आणि पुढे ते बंगालच्या उपसागरामध्ये प्रवाहित होतात. याच्यात जर एकंदरीत आपण बघितलं तर प्राणहिता नदी ही गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी असून पैनगंगा नदी तसेच वर्धा नदी आणि वैनगंगा नदी यांचा एकत्रित जो काही प्रवाह आहे ते त्याला आणि त्यांचा जो काही एकत्रित ड्रेनेज बेसिन आहे तो साधारणतः एकूण नदी प्रणालीच्या 34% भाग या वर्धा वैनगंगा आणि पैनगंगा या नदीने व्यापल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. आता संयुक्त प्रवाहास प्राणहिता नदी म्हणतात. कोणत्या नद्यांचा संयुक्त प्रवास? सो वर्धा वैनगंगा आणि पैनगंगा या 3ही नद्यांचा संयुक्त प्रवास प्राणहिता नदी म्हणून ओळखतात. ओके. सो यांचा जो काही संगम आहे तो चपराळा या ठिकाणी होऊन आणि पुढे ते प्राणहिता या नदी या नावाने प्रवास करतात. ओके. सो पर्याय क्रमांक 1 फक्त या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे ESO मुख्य परीक्षा 2014 मध्ये विचारलेला प्रश्न. एकंदरीत महाराष्ट्रातील जे काही राजकीय भूगोल आहे त्या संदर्भाने प्रश्न विचारलेला आहे. ओके. सो क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील विभाग उतरत्या क्रमाने लावा अशा पद्धतीने जे काही प्रशासकीय विभाग आहेत. ओके. सो प्रशासकीय विभाग उतरत्या क्रमाने लावा अशा पद्धतीने दिलेला आहे. पर्याय दिलेला आहे पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद. त्यानंतर आहे औरंगाबाद, अमरावती, नाशिक, पुणे आणि चौथा पर्याय आहे औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर. सो कोणते पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे? ओके. आता जर आपण महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग बघितले तर एकूण 6 प्रशासकीय विभाग दिसून येतात. ओके. ज्याच्यात औरंगाबाद जो काही प्रशासकीय विभाग आहे तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा आकारमानाने प्रशासकीय विभाग आपल्याला दिसून येतो. ओके. सो सर्वात मोठा आकारमानाने किंवा क्षेत्रफळाने मोठा प्रशासकीय विभाग म्हटलं तर ते औरंगाबाद. ओके. अलीकडे आपण त्याला छत्रपती संभाजीनगर या नावाने संबोधतो आहोत. ओके. सो औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर एकूण जर क्षेत्रफळ बघितलं तर 64,813 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ या प्रशासकीय विभागाने व्यापलेलं आहे. त्यानंतर आहे नाशिक. ओके. त्यानंतर आहे पुणे, त्यानंतर नागपूर, अमरावती आणि कोकण. ओके. सो सर्वात मोठा
औरंगाबाद, त्यानंतर नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती. आता आपल्याला उतरत्या क्रमाने लावायचं आहे. ओके, म्हणजे सर्वात मोठा आधी, त्यानंतर त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असणारा, त्यानंतर त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असणारा. पुणे सर्वात मोठा आहे का? नाही. त्यानंतर कोकणच्या देखील या ठिकाणी समावेश होत नाही. सो 2 पर्याय आपण या ठिकाणी एलिमिनेट करूया. त्यानंतर तिसरा पर्याय दिलेला आहे औरंगाबाद. औरंगाबादनंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो काही प्रशासकीय विभाग आहे सर्वात मोठा, तो नाशिक दिसून येतो. सो या ठिकाणी अमरावती दिलेला आहे, त्यामुळे हे देखील चुकीचं आहे. ओके, सो पर्याय 1, 2 आणि 3 हे चुकीचे पर्याय आहेत. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे औरंगाबाद, त्यानंतर नाशिक, त्यानंतर पुणे, त्यानंतर नागपूर, त्यानंतर अमरावती आणि कोकण. अशा पद्धतीने 6 प्रशासकीय विभागांचा जो काही क्षेत्रफळानुसार जो क्रम आहे तो आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. आता या ठिकाणी काही बेसिक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे राजकीय महाराष्ट्रासंदर्भात. ओके, राजकीय भूगोल जे आपण बघतोय त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा जो काही स्थान विस्तार आहे त्याच्यामध्ये जो अक्षांश आहे तो अक्षांश किती दिसून येतो, तर 15 डिग्री 41 मिनिटं उत्तर अक्षवृत्त, तर 22 डिग्री 6 मिनिटं उत्तर अक्षांश या दरम्यान आपल्याला जो काही अक्षवृत्तीय विस्तार दिसून येतो. आणि रेखावृत्तीय विस्तार जर विचारलं तर 72 डिग्री 36 मिनिटं पूर्व रेखांश ते 80 डिग्री 54 मिनिटं पूर्व रेखावृत्ताच्या दरम्यान किंवा पूर्व रेखावृत्त दरम्यान आपल्याला एकंदरीत रेखावृत्तीय विस्तार आपल्याला दिसून येतो आहे. महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960. सुरुवातीला 4 प्रशासकीय विभागामध्ये 26 जिल्हे आणि 235 तालुके होते ज्यावेळेस महाराष्ट्र निर्माण झाला. अलीकडे जर विचारलं तर 6 प्रशासकीय विभाग, 36 जिल्हे आणि जवळपास 358 तालुके सध्या अस्तित्वात आहेत. ओके, अशा पद्धतीने बेसिक इन्फॉर्मेशन देखील दिलेलं आहे. पुढे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच पृथ्वीचे जे काही अंतरंग आहेत त्या अंतरंगासंदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो एक्साइज पूर्व परीक्षा 2017 मध्ये विचारलेला प्रश्न. डॉक्टर R.A. डेली जे काही खगोलशास्त्रज्ञ भूगर्भशास्त्रज्ञ आहेत त्यांनी दिलेल्या पृथ्वीच्या थरांचा बाह्य थरापासून अंतर्गत थराकडे असणारा जो काही योग्य क्रम आहे तो क्रम लावा अशा पद्धतीने दिलेला आहे. ओके, केंद्रावरण, दुर्बलावरण, शिलावरण, मध्यावरण. जरी आपल्याला यांनी कुठले थिअरी दिलेलं आहे किंवा नाही हे जरी माहीत नसलं तरी आपल्याला आपल्या बेसिक अंडरस्टँडिंगवर जे काही आपण स्टेट बोर्ड वाचतो आहोत त्यामध्ये जर आपण व्यवस्थित बघितलेलं असेल तर आपल्या लक्षात येईल की जो काही वरचा भाग आहे त्याला आपण शिलावरण म्हणत असतो. ओके, सो आपण जेव्हा पृथ्वीच्या भूपृष्ठापासून किंवा भूपृष्ठावरून जसजसे खालती जातो तसतसे त्याच्यामध्ये जो काही डेन्सिटी आहे त्यामध्ये बदल होत जातो आणि त्यानुसार आपण त्याला वेगवेगळे नाव दिलेले आहे. ओके, ज्यामध्ये भूकवच सुरुवातीला, त्यानंतर प्रावरण आणि गाभा. सो भूकवचालाच शिलावरण म्हटलं जातं, ज्यामध्ये भूकवच आणि उच्च प्रावरण हे जे काही भूकवच आणि उच्च प्रावरण या दोन्हींचं मिळून शिलावरण तयार होतं. ओके, ज्याला इंग्लिशमध्ये अस्थेनोस्फिअर अशा पद्धतीने म्हटलं जातं. त्यानंतर निम्न प्रावरणाला मध्यावरण किंवा निम्न प्रावरणाला जे काही प्रावरण आहे त्याला दुर्बलावरण अशा पद्धतीने संबोधलं जातं. त्यानंतर बाह्य गाभा जो आहे त्याला आपण मध्यावरण आणि जो शेवटचा आहे केंद्रस्थानी तर त्याला आपण केंद्रावरण. ओके, सो सेंटर जो काही कोअर पार्ट आहे त्याला आपण केंद्रावरण अशा पद्धतीने या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो सर्वात आधी शिलावरण आपल्या पर्यायामध्ये आधी असायला पाहिजे कारण आपण भूपृष्ठापासून खालती जात आहोत. ओके, सो बाह्य थरापासून आतमध्ये गेला तर सर्वात आधी शिलावरण, त्यानंतर आहे दुर्बलावरण. ओके, दुसऱ्या स्थानी, त्यानंतर आहे मध्यावरण. सो क ब ड. ओके, क ब ड आणि शेवटी अ. सो क ब ड आणि शेवटी अ अशा पद्धतीने आपण एकंदरीत आपल्या बेसिक अंडरस्टँडिंगवरून देखील हे जे प्रश्न आहे ते सॉल्व्ह करू शकतो. आता जे काही रेजिनॉल्ड एडवर्ड डेली भूगर्भशास्त्रज्ञ जे होते त्यांनी या लेयर संदर्भात किंवा भूगर्भाचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला त्याच्यामध्ये त्यांनी मेझोस्फेरिक सेल तयार केलेला होता. ओके, मेझोस्फेरिक सेल म्हणजे काय तर मध्यावरण जो काही भाग आहे. ओके, ज्याच्यामध्ये बाह्यगाभा संदर्भाने या ठिकाणी बोललं गेलेलं आहे. सो त्याच्यात काय त्यांनी तर प्री टेक्टॉनिक्स युगात त्यांनी असा अंदाज लावलेला होता की बाह्य पृथ्वीमध्ये 3 गोलाकार स्तर आहेत. ओके, म्हणजे भूगर्भाच्या बाहेरचा जो काही थर आहे. ओके, साधारणतः आपण जे काही भूपृष्ठ म्हणतो तर त्याच्यामध्ये 3 प्रकारचे थर आपल्याला दिसून येतात अशा पद्धतीने त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. ज्याच्यामध्ये लिथोस्फिअर म्हणजे जे काही भूकवच आहे त्याला लिथोस्फिअर म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर अस्थेनोस्फिअर, भूकवच व प्रावरणाला मिळून अस्थेनोस्फिअर आणि मेझोस्फिअर सेल. ओके, ज्याच्यामध्ये भूकवच, प्रावरण आणि जे काही बाह्यगाभा आहे सो या बाह्यगाभ्याचे मिळून मेझोस्फिअर सेल अशा पद्धतीने त्यांनी बायफार्केट किंवा संशोधन केलेलं होतं. ओके, आणि तेच या ठिकाणी विचारलेलं होतं. ओके,
सो या ठिकाणी एकंदरीत त्यांचा थरांचा क्रम विचारलेला होता की बाह्य स्तरावरून आतल्या स्तरामध्ये जावं तर कशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल होतं. सो बाहेरच्या थराला आपण शिलावरण म्हणत असतो. त्यानंतर जे काही प्रावरणाचा जो काही निम्न प्रावरण आहे त्या भागाला दुर्बलावरण. ओके, स्टेट बोर्डवर ऑलरेडी हे दिलेलं आहे. आणि त्यानंतर मध्यावरण आणि शेवटी केंद्रावरण. ओके, केंद्र भागामध्ये. सो क ब ड आणि अ पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. त्यानंतरचा प्रश्न आहे नदी प्रणाली संदर्भात जे काही भारतीय नदी प्रणाली आहेत त्या अनुषंगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 मध्ये विचारलेला एकंदरीत प्रश्न आहे. ओके, सो खालील नद्यांचा त्यांच्या खोऱ्यांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा. ओके, या ठिकाणी परत उतरता क्रम लावायचा आहे. ब्रह्मपुत्रा, कृष्णा, तापी आणि कावेरी. सो कोणता क्रम या ठिकाणी योग्य उतरता क्रम असणार आहे? ब्रह्मपुत्रा नदी 916 किलोमीटर जे काही क्षेत्रफळ आहे. सो 916 किलोमीटर जो काही लांबीचा अंतर भारतावरून वाहताना आपल्याला दिसून येतो. याचा जो काही क्षेत्रफळ आहे तो साधारणतः 1,94,413. फक्त भारताचा विचार केला तर 1,94,413 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ इतका या नदीने क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. उगम तिबेट या ठिकाणी. ओके, त्यानंतर आहे कावेरी नदी. दक्षिण गंगा म्हणून ओळख असलेली कावेरी जी नदी आहे ती साधारणतः कर्नाटक, ओके, तामिळनाडू, कर्नाटक या भागातून ब्रह्मगिरी पर्वतातील कर्नाटक या भागावरून ती उगम पावते आणि पुढे कर्नाटक व केरळवरून ती कर्नाटकवरून उगम पावून ती पुढे तामिळनाडू मार्गे बंगालच्या खाडीमध्ये प्रवेश करतो. ओके, याचं जे काही एकूण लांबी आहे ती 765 किलोमीटर आपल्याला दिसून येतो. ओके, त्यानंतर आहे कृष्णा नदी. कृष्णा नदीचा जो काही क्षेत्रफळ आहे तो साधारणतः 2,58,948 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. सर्वसाधारण लांबी बघितलं तर 1400 लांबी आपल्याला दिसून येतो. आपल्या महाराष्ट्रातील महाबळेश्वर, ओके, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी उगम होतो. त्यानंतर आहे तापी नदी. 724 किलोमीटर लांबी इतका तो प्रवाह एकंदरीत जो काही सातपुडा पर्वतरांग आहे त्या पर्वतरांगेवरून पश्चिमेकडे, ओके, भारताच्या पश्चिमेकडे अरबी समुद्राला जाऊन मिळतो. याचे जे काही क्षेत्रफळ आहे ते साधारणतः 65,300 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. उगम बैतूल, ओके, मध्य प्रदेशातील जे काही बैतूल या ठिकाणी त्या तापी नदीचा उगम होतो. आता जर आपण उतरत्या क्रमाने बघितलं तर सर्वात जो काही लहान क्षेत्रफळाने या ठिकाणी जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये तापी नदीचा जो काही चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर कृष्णा पहिल्या स्थानावर ब्रह्मपुत्रा, ओके, साधारणतः 3 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. एकूण जर विचारलं तर 3 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आणि फक्त भारताचा विचार केला तर 1,94,413 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ इतका त्याने व्यापलेला आहे. ओके, त्यानंतर दुसऱ्या स्थानी येईल कृष्णा नदी 2,58,948 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. ओके, सो ब त्यानंतर कावेरी नदी येईल. ओके, सो त्यानंतर तापी शेवटी. ओके, सो ब ड क असणारा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 मध्ये विचारलेला प्रश्न. खालील वातावरणाच्या स्तरांची उंचीनुसार मांडणी करा अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे. तपांबर, आयनांबर, स्थितांबर आणि बाह्यांबर. जे काही वातावरणातील जे काही हवामान दृष्ट्या ॲटमॉस्फिअर लेअर आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल होतो आहे किंवा त्याच्या एकंदरीत उंचीनुसार त्याला वेगवेगळे जे नाव दिलेले आहे त्या ठिकाणी योग्य उंचीनुसार आपल्याला ते अरेंज करायचं आहे. ओके, आता जर आपण या ठिकाणी ट्रोपोस्फिअर, स्ट्रेटोस्फिअर, मेजोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि एक्झोस्फिअर अशा पद्धतीने उंचीनुसार त्याचे लेअरिंग केलेलं आहे. ओके, त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं तर ट्रोपोस्फिअरला मराठीत तपांबर म्हटलं जातो आहे. ओके, सो ट्रोपोस्फिअर म्हणजे तपांबर जे सर्वात खालचं लेअर आहे. ओके, भूपृष्ठावर म्हणजे पृथ्वी जो काही सर्वात खालच्या लेअर असणारा जो काही लेअर आहे किंवा स्तर आहे तो ट्रोपोस्फिअर दिसून येतो. ओके, तपांबर नंतर स्थितांबर, स्ट्रेटोस्फिअर, नंतर मध्यांबर, मेजोस्फिअर, आयनांबर, थर्मोस्फिअर आणि बाह्यांबर म्हणजे एक्झोस्फिअर. ओके, सो या ठिकाणी तपांबर पहिल्या स्थानी येईल. ओके, तपांबर, त्यानंतर आहे स्थितांबर, स्ट्रेटोस्फिअर, त्यानंतर आहे आयनांबर आणि बाह्यांबर. सो पर्याय क्रमांक जर आपण अरेंज केला तपांबर, त्यानंतर आहे स्थितांबर क, त्यानंतर आयनांबर ब आणि बाह्यांबर ड. सो अ क ब ड. ओके, अ क ब ड असणारा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अ क ब ड. आता जर तपांबर बघितलं तर यामध्ये जे काही वातावरणातील सर्वात खालचा स्तर
ओके, जे काही हालचाली वातावरणातील जे काही भूपृष्ठावरून जे काही हालचाली घडून येतात, विमानांचा प्रवास असेल किंवा इतर जे काही नॅचरल हालचाली आपल्याला दिसून येतात ते या ठिकाणी घडून येतात. ओके, जे काही प्रोसेस आहे. त्यानंतरचा लेयर आहे स्ट्रॅटोस्फिअर. ओके, ज्याला आपण स्थितांबर म्हटलं जातो. आणि तपांबर आणि स्थितांबरच्या खालती एक ओझोन लेयर असतो, जे की अतिनील किरणे अल्ट्राव्हायोलेट रेज रोखून ठेवण्याचे कार्य, या अतिनील किरणांना रोखून धरण्याचे कार्य या स्ट्रेटोस्फिअरच्या म्हणजे की खालच्या लेअरमध्ये जो काही ओझोन लेयर असतो त्या माध्यमातून केला जातो आहे. ओके, त्यानंतर मेझोस्फिअर मध्यांबर, त्यानंतर थर्मोस्फिअर ज्याला आयनांबर देखील म्हटलं जातो आणि एक्झोस्फिअर म्हणजे बाह्यांबर. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. सामान्यतः जसजसे वर जावे तसतसं तापमानामध्ये कमी होत जातो, मात्र काही ठिकाणी ते तापमानात वाढ देखील होत जातो, हे देखील लक्षात ठेवा. तपांबरापासून आपण जे काही ट्रोपोपॉज, ओके, या ठिकाणी ट्रोपोस्फिअर नंतर ट्रोपोपॉज येतो, म्हणजे त्या ठिकाणी पॉज म्हणजे थांबलेला. ओके, सो या ठिकाणी ट्रोपोपॉज लेयर असतो. सो सुरुवातीला तपांबरावरून जसजसे आपण वर जावे तसतसे तापमानामध्ये कमी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर ट्रोपोपॉज नंतर परत स्थितांबरचा जो काही लेयर आहे त्या लेयरच्या जसे वर जावे तर त्या तापमानामध्ये वाढ होताना दिसून येतो. त्यानंतर परत स्ट्रेटोस्पॉज येतो. स्ट्रेटोस्पॉजमध्ये आपल्याला परत त्या ठिकाणावरून जे तापमान आहे ते तापमान कमी होताना दिसून येतो. ओके, मध्यांबरामध्ये तापमान कमी होताना दिसतो आणि ते साधारणतः मध्यांबर मेझोपॉजपर्यंत कमी होतो. त्यानंतर परत जे काही थर्मोस्फिअर आहे तर थर्मोस्फिअरमध्ये ते वाढताना दिसून येतो आणि एकंदरीत पृथ्वीच्या लेअरच्या बाहेर गेल्याच्यानंतर ते तापमानामध्ये वाढ होताना दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे काही ग्राफ आहे ते देखील दिलेलं आहे. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे या लेक्चरमधील. आता या ठिकाणी पश्चिम घाटातील स्थलांतरित शेती संदर्भाने किंवा पश्चिम घाटातील स्थलांतरित शेतीस या नावाने ओळखले जाते, अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020. वालरे, खील, झुमिंग की कुमरी. ओके, कुमरीला देखील कुमरी याला कुमारी देखील म्हटलं जातो. ओके, सो या ठिकाणी भारतातील जे काही स्थलांतरित शेतीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा वेगवेगळ्या नावाने ओळखले जात आहेत त्या संदर्भाने चार्ट दिलेला आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. मध्य प्रदेशमध्ये जे काही स्थलांतरित शेती केली जाते त्यामध्ये दाही, बिरा, मशान, पंडा, दह्य देखील म्हटलं जातं. त्यानंतर राजस्थानमध्ये बत्रा आणि वालरे. ओके, जे काही वालरे हे या ठिकाणी दिलेलं आहे, तो वालरे आपल्याला राजस्थानमध्ये जे काही स्थलांतरित शेती आहे त्याला म्हटलं जातं आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये पोडू व पेंडा. ओके, त्यानंतर ओडिसामध्ये पामा, डब्बी, विंगा, कोमान, डुंगर. ओके, त्यानंतर छत्तीसगडमध्ये दिप्पा, दहिया अशा पद्धतीने जी काही स्थलांतरित शेती आहे ते छत्तीसगडमध्ये केले जातो. केरळमध्ये पोनम व कुमारी, झारखंडमध्ये कुरुवा, आसाम किंवा ईशान्य भारतामध्ये झुम सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतर बुंदेलखंडचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी दहियार, बेवर अशा पद्धतीने खील जो आहे तो जो काही हिमालयाच्या भागामध्ये किंवा हिमालयन प्रदेशामध्ये जी काही स्थलांतरित शेती केली जातो त्याला खील म्हटलं जातं. ओके, सो हिमालयन प्रदेश. झुमिंग आपल्याला माहीत आहे नॉर्थ ईस्ट. आणि जी काही कुमरी आहे ती विशेषतः कुमरी आपल्याला केरळचा जो काही प्रांत आहे, ओके, पश्चिमेकडील आणि पश्चिम घाट या ठिकाणी कुमारी. ओके, सो कुमारी हे जे काही स्थलांतरित शेती आहे ते पश्चिम घाटामध्ये जे विशेषतः केले जातो आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो पश्चिम घाटातील स्थलांतरित शेतीस काय म्हटलं जातो? कुमारी. सो अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न आयोगाने आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत ते आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे. एकंदरीत जवळपास 100 भूगोलाचे जे प्रश्न आहेत ते आतापर्यंत आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे. ओके, 100 PYQs आपण डिस्कस करून झालेलं आहे. आणि हे जे काही प्रश्न आहेत ते आपण PYQs जे प्रश्न आहेत ते आपण क्विज फॉर्ममध्ये एक टेलिग्राम चॅनलवर क्विज बॅच सुरू केलेला आहे, ज्याच्यात आपण ते प्रश्न आधी पोस्ट करतो आणि त्या प्रश्नाला सविस्तर विश्लेषण या ठिकाणी करतो. ओके, त्या संदर्भाने जे काही विश्लेषण जी PDF आहे ते आपण त्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट करतो. ओके, सो जर इच्छा असेल तर नक्कीच एनरोल करा. त्याचा फायदा येणारा राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा कंबाईन पूर्व परीक्षा असेल त्यामध्ये नक्की होणार आहे. दर शनिवारी आपण येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने चालू घडामोडीचे 15 प्रश्न बघतो आहोत. ओके, सो मंडे टू फ्रायडे आपण PYQs बघतो आणि सॅटर्डेला 15 प्रश्न चालू घडामोडीशी निगडीत बघतो आहोत. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे जे काही 10 प्रश्न आहेत त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.